साईबाबांच्या शिर्डीमध्ये बोगस पेढा प्रसाद विक्री होतोय अशी बातमी न्यूज 18 मराठीने दाखवली आणि अन्न प्रशासन औषध प्रशासन विभागाने आता ते खडबडून जागा झालंय आणि शिर्डीतल्याच अनेक दुकानांमध्ये अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले। पेढे आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने घ्यायचं काम सुरू आहे। नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत आणि दोषी आढळल्यास विक्रेते आणि उत्पादकांवर कारवाई होणार आहे। अन्न औषध प्रशासनाने कारवाई केली असताना आणि सुरू असतानाच आढावा घेतलाय। अधिकारी उज्ज्वला पाटील यांच्याशी संवाद साधलाय हरीश दिमोटे यांनी। पाहूया। दुकानं जी आहेत जी प्रसादाची त्याच्यावरती आता कारवाई करण्याची सुरुवात केलेली आहे। मी आता शिर्डीतल्या अशाच दुकानावरती आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण जे निकृष्ट दर्जाचे पेढे जे आहेत ते विकले जात असल्याची बातमी न्यूज 18 मराठीने दाखवली होती। त्यानंतर अन्न औषध प्रशासनाच्या ज्या अधिकारी आहेत त्या आता या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि या ठिकाणचे जे पेढे आहेत त्याचे नमुने घेतले जात आहेत, त्याची तपासणीसाठी ते पाठवले जातील आणि त्यामध्ये काय काय घटक आहेत आणि किती दिवसापूर्वी हे पेढे तयार झालेत, ते खाण्यास योग्य आहे की नाही, हे सगळं जे आहे ते तपास त्याचा केला जाणार। अन्न औषध प्रशासनाकडनं कारवाई आता सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि या ठिकाणी जे पेढे विकले जात होते याचे सॅम्पल सगळे घेतले जात आहेत आणि त्याची तपासणी केली जाणार आहेत। बॅच नंबर किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट काय असेल ते नमूद केलेले आहे। काही ठिकाणी नाही, तर त्या अनुषंगाने आम्ही सॅम्पल घेणार आणि ते नंतर लॅबला टेस्टिंगसाठी पाठवण्यात जाणार। कायदेशीररित्या जी आता पुढची कारवाई असेल त्याचे नमुने घेऊन त्याचा रिपोर्ट होईल, त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल। त्याच्यावरती आपण बघितलं तर मॅन्युफॅक्चरर पण दिसत नाही, म्हणजे हे सगळ्याच गोष्टी लिहिलं जाईल सर, कायद्यानुसार पुढची प्रोसेस होईल त्यांची। न्यूज 18 मराठीनं शिर्डीतल्या या प्रसादाबद्दलची जी बातमी आहे ती दाखवल्यानंतर आता अन्न औषध प्रशासन तातडीनं कारवाई करण्यास त्यांनी सुरुवात केलेली दिसते आणि शिर्डीतले हजारो शेकडो जी दुकानं आहेत यातली सॅम्पल आता लॅबला पाठवले जातील आणि त्यानंतर काय कायदेशीर कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।